असा सुंदर बेड असा मुलींनी आवरून ठेवलेला आहे। आता त्यांना टेबल आवरायला सांगितलंय, त्या टेबल आवरत आहेत। अशा रोज या कामं करत असतात। स्वच्छता ठेवण्याचं काम त्यांच्याकडेच असतं। मुलांना शाळेत शिकण्याबरोबरच त्यांना घरातल्या कामांची पण सवय लावली पाहिजे। व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवलं पाहिजे। आमच्या मुली सगळं स्वच्छ ठेवतात, अंथरूण टाकतात। संस्कृती केरसुनी उचलून तेवढी आतमध्ये ठेवायची आहे। गुड। पटकन आवरायचे, आता अभ्यासाला बसायचंय। झालं का संस्कृती? गुड। चला बसा अभ्यासाला। चटई अंतरायची आहे। संबोधी आणि संस्कृतीने छान असा टेबलही आवरून ठेवलेला आहे। आता त्या अंथरूण टाकत आहेत। झोपण्याची पण तयारी आहे आणि अभ्यासाची पण तयारी आहे। मुलींना वेळ झाल्यामुळं यांनी आता व्यवस्थित असं अंथरूण टाकत आहेत। ह्या दोघींची गडबड असते। अशा अंथरूण टाकत आहेत। चुकीचं टाकलंय संस्कृती, रॉंग झालंय ते, परत एकदा टाका। व्यवस्थित बेड तयार केलेला आहे। खाली झोपण्याची अशी तयारी केलेली आहे। थंडी वाजते म्हणून वरती ब्लँकेट पण टाकतात, चटई पण टाकतात आणि असं सुंदरपैकी त्यांनी आवरून घेतलेलं आहे। आता त्या अभ्यासाला बसणार आहेत, कारण आता उशीर झाल्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळच नाही भेटला। आता उशिरा अभ्यास करणार आहेत त्या। चला पटकन अभ्यासाला बसून घ्या। आज काय काय शिकवलं मॅडमनी? तू कितवीला आहे संबोधी? दुसरीला। आज मॅडमनी काय शिकवलं? हा वाचन घेतलं। बरं, हा अजून? आणि गणित घेतली। बरं। आणि मॅडमनी इंग्लिशचं काय नाही सांगितलं? तुझ्या मॅडमचं नाव काय आहे? सुवर्णा वैद्य मॅडम। हो का? संस्कृती ढोबळे आलेली आहे, दप्तर घेऊन।